कपाशी काढण्यासाठी आलो होतो. हे बघा, मी दुपारून आलो, बाकीचे माणसं सकाळून आले. त्यांच्यापेक्षा मी जास्तच काम केलं. आता काही काही लोकांना काय वाटते का 10 वर्षापासून गेले सवय नाही म्हणते काम करायची, ह्या काम करू शकत नाही म्हणते. कसं आहे, काम करणं हे आपल्या मतावर आहे. ते काम करणं शक्तीवर आहे, ते बुद्धीवर आहे, ते त्याच्या कौशल्यावर आहे काम करणं. काम करणं का मनावर तोंडात बोललं का आम्ही काम करू शकतो त्याच्यावर नाही राहत. जिद्द असली, शक्ती असली, बुद्धी असली, सर्व असलं तर माणूस कितीही काम करू शकते. सर्व गोष्टी राहते आपल्या मनावर राहते. केलं आता काही गेलं जेवायला. मी आलो जेवण पटकन आत्ता. भावा मला काही गेला जेवायला देट्या. आणि एक मले सोबती दुसरा माणूस आहे माझ्यासोबत. त्यानं जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम केलं मी कमी वेळात. आपलं नेहमीच आहे. कारण तर आपण लई मजुरी करू नये. दुपारी 2:30 वाजेपर्यंत आपण फुल काम करू ना. 2-2 दिवसाचं काम करून फुल मजुऱ्या घेऊन आपण, असं आपलं काम आहे. 10 वर्षाला मी परवा राजू पाटील ठाकरेच्या कामाला गेलो होतो. तर 8 म्हणजे आता बायानं जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा मी 8 पटीनं काम केलं. 8 पटीनं एकट्यानं काम केलं. अजून माझ्या धमक आहे काम करायची. भला माझं आता वय आता 50 वय लागते. आता 21 तारखेला फेब्रुवारीला 50 लागते वय. तरी 22 वर्षाच्या माणसाला बन जात नाही. हे मी होळ घेऊन सांगतो. 1 लाख रुपयाची होळ घेतली तरी मी जिंकतो, असं माझ्यात धमक आहे. पहिल्यापासूनच धमक आहे आपल्यात. पहिलं मी 5-5 दिवसाचं काम एका दिवशी करू बोतल्याकडे होतो नोकर, तर करू शकतो मी. 5 दिवसाचं काम एका दिवशी आत्ताही करू शकतो. पण नाही मला ते 3-4 दिवसाचं काम कुठंच जात नाही वाचत आहे. आणि 5 दिवसाचं मी आत्ताही काम केलं ना, म्हणजे थकवा येत नाही. थकवा म्हणजे माझ्या शेजारी पाहिलाच नाही मी आयुष्यामध्ये. कितीही काम करा थकवा नाही पाहिला. उलट चांगलं तब्येत बनते, भूक पुन्हा चांगली लागते. पहिलं मी 3-4 वेळा जेवतो काम न करता. 10 वर्ष मी काम भोगली. आपलं यूट्यूब चॅनल सांभाळलं. आपल्या मागं 19 यूट्यूब चॅनल आहे, 2 अँड्रॉइडचे ॲप्स आहे. असे तर हे लई काम आहे. तसे 4-5 चॅनल माझे मोनेटायझन होऊ नये. कशी आपली पोटापुरती मजुरी भेटते आपल्याला. पण कसं आहे, एका जागी बसू घरी राहू आपली तब्येत खराब झाल्यामुळे तर पोट आपलं खराब होय. बरं वाटलं तब्येत चांगली बनते. मला ऊन लागलं पाहिजे, म्हटलं झोप लागे नाही माणसाला. झोप न झाल्यामुळे माझी तब्येत खराब झाली होती, माझी बुद्धी खराब झाली होती. आता जेवढं माणसाला ऊन लागत नाही, हे ऊन सूर्यप्रकाश जेवढा लागेल आपल्याला तेवढं माणसाला तब्येत चांगली राहते, बुद्धी चांगली राहते, झोप लागते माणसाला. असा नियम आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये. का तसं मी आयुर्वेद तज्ज्ञसुद्धा. आपलं आयुर्वेदिक चॅनल होतं, 4.5 लाख माझे सबस्क्रायबर होते त्यावेळी. मार्गदर्शन गुरुजी हेल्थ नावाचं. ते माझे व्हिडिओ डिलीट झाले होते. 5-6 वर्ष मी तंत्रज्ञान काढले होते. आता मी त्याचं काम करायला लागलो. आता त्याची आता कशी आता आपली कमाई व्हायला लागली. आणि बाकीचे आपले ब्लॉग चॅनल आहे त्याची कशी आपली कमाई आहे पोटापुरती. आपण हे काढलं आपण नवीन, त्याची कमाई चालू व्हायची. पण होईन 2-4 महिन्याकाळ कशी आपली त्याची कमाई चालू होते. आपल्याला यूट्यूबचा अनुभव आहे, त्यामुळे आपलं चॅनल फास्टमध्ये ग्रो होत आहे. काही वाद नाही. कोणी आपल्यापाशी यावं, होळ लावून देतो. किती अनुभव येऊ द्या माझ्यापाशी, किती ताकदवान येऊ द्या माझ्यापाशी. मी देशभक्ती करायची माझी मन होतं, पण नजर कमजोर असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही देशभक्ती करायला. आणि कसं आहे, सत्यवादी माणूस आहे आपण, आपल्याला खोट्या राग आहे. मला खोटं काम जमत नाही. मी मेलो तरी चालते जीवनामध्ये. श्रीमंतपाल भेट नाही आपण. खोटं हंत मी घेईन, तसं मी खोटं काम करत नाही. चुका काढल्यामुळे मी सण करतो. माझ्या चुका कोणी काढल्या मला राग येते. चूक नसताना काढल्या तर सगळं माहीत आहे. अनेकाला माहीत आहे. मी बकरीसुद्धा दाखवून या, रोज मजुऱ्या करून अनेक कामं करून नये. याच्यासोबत बकरीसुद्धा लागले. हे आलं पाहिजे एक सोबती. याच्या बकरी चालल्या उद्या त्यासोबत. मग बकरीसुद्धा चालल्या. मी फक्त गरीब माणूस आहे. याचा अर्थ मी घेतो कोणाला असं नाही. मी पैसे वाढत जात नाही. भयामध्ये पैसा कमी आहे. आहे पोटापुरता नाही तसं नाही. आणि लखपती एक दिवस मी होणार असं. मी लखपती व्हायला लागलो होतो. मी व्हिडिओ कटल्यामुळे मी मागं आलो. आणि मला लोक लई जडू दे काही होत नाही. हत्ती चलता आहे, कुत्ता भोगता आहे, चालते. पण नवीन मोबाईल एवढ्याच जबरदस्त चॅनल आहे. गावात लोकांना एकाला माहीत नाही. मोबाईल चॅनलचं नाव काहून